कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं बाई, उशीर होतोय आणि आजच रिक्षा दिसत नाहीये। वहिनी अरे सदाभाऊ, तुम्ही कुठे? अहो यांच्या ऑफिसला चालले होते, आज तिकडे कार्यक्रम आहे ना। बर बर बर। पण तुम्ही इथे कसे? मी चाललो होतो त्या दिशेने, पण तुम्हाला मध्ये उभं पाहिलं ना, मग आलो फिरवून। अगं बाई, बघा ना, यांच्या ऑफिसला कार्यक्रम आहे, पण आजच रिक्षा मिळत नाहीये मला। एवढंच ना, बसा ना, मी तुम्हाला सोडतो या। अहो पण तुम्ही त्या दिशेला चालला होता ना, मला या दिशेला जायचं आहे। वहिनी, रिक्षावाल्याने कुठे जायचं त्याचं भाडं ठरवतो, रिक्षावाला नाही। या बसा। बसते, पण तुम्ही भाडं घेणार असाल तर? हे बघू नंतर, चला। पण ते श्रीनिवासचं ऑफिस म्हणजे तेच ना आधीचं गाड्यांचं? हो तेच, 40 वर्ष झाली आता नोकरीला। हो तिथेच आहेत ते। बऱ्याच दिवसात श्रीनिवासची गाठभेट झाली नाही, त्या निमित्ताने भेट होईल। हो चला या बसा। अगदी देवासारखे आला होता पण तुम्ही। लक्ष्मी वहिनी आता इथं काय करते? श्रीनिवासनं तर त्यांना नोकरी गेल्यात अजून सांगितलेलं नाहीये। श्रीनिवासचा सेंड ऑफ आहे हे जर आता त्यांना कळालं तर सगळा घोळ होऊन बसल। वहिनी, भाऊजी, आता तुम्ही इथं कशा? अहो असं काय करताय? आज यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आहे ना ऑफिस मध्ये। मला फोन आला होता ऑफिस मधून, अगदी आग्रहाने बोलवलंय म्हणून आले। सुरू झाला का कार्यक्रम? चला जाऊया आपण। कुठे? वहिनींना कोणी फोन केला? वहिनी, म्हणजे तुम्ही थोडं लवकर आलात, कार्यक्रमाला अजून थोडासा वेळ आहे। आणि आता जर तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला तर श्रीनिवास तुम्हाला बघेल आणि मग सरप्राईज राहणार नाही ना। मग त्यापेक्षा आपण असं करूया का, इथं बसूया का थोडा वेळ? तुम्हाला चालेल ना वहिनी? हो हो चालेल ना। बसा ना वहिनी, या। तुम्ही पाणी घेणार का? नाही नको, काही नको। असे एम्प्लॉईज कोणत्याही कंपनीला नेहमी पुढेच घेऊन जात असतात। श्रीनिवास सरांचा आदर्श ठेवून यापुढे इथल्या सगळ्या एम्प्लॉईजनी त्यांच्यासारखंच निष्ठेने काम करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे। आता मी श्रीनिवास सरांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि 4 शब्द बोलावं। सर प्लीज या। पाणी घ्या। अजून किती वेळ लागेल? वेळ? वहिनी, तुम्ही थांबा, मी लगेच आलो। आलोच मी। मित्रांनो, आज माझ्या कामाचा शेवटचा दिवस, या कंपनीत येण्याचा शेवटचा दिवस, मस्तरवर सही करण्याचा शेवटचा दिवस, तुमच्या बरोबर डबा खाण्याचा शेवटचा दिवस, आपल्याला काहीतरी काम आहे, आपण कोणाच्या तरी कामी येतोय ही जाणीव व्हायचा शेवटचा दिवस। मी जेव्हा या कंपनीत जॉईन झालो तेव्हा इथे बसलेल्या अनेकांसारखाच तरुण होतो। माझं लग्न झालं होतं, पण मुलं व्हायची होती, संसार तसा नवीनच होता। या कंपनीनं माझ्या आयुष्यातले सगळे टप्पे पाहिलेले आहेत।
म्हणजे अगदी मुलांच्या बारशांपासून ते थेट त्यांची लग्न होण्यापर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडल्या, इतकं सगळं बदललं. तेव्हा मला कायम एकच वाटत आलं, काहीही बदललं ना तरी माझी ही नोकरी राहणार आहे, ती असणारच आहे कायमची, माझ्या हक्काची. कारण माझ्या सगळ्या सुखदुःखात तुम्ही माझ्या बरोबर होता. माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा ती वाटून घेतली. घर चालवायला पगार होता, आणि समजा माझ्याकडून कामात कधी काही चुका झाल्या, थोडासा नैराश्य आला, तर माझा उत्साह वाढवायला नेहमीच माझ्या सिनियर्सची कौतुकाची थाप पाठीवर असायची. खरंच सांगतो, हे सगळे टप्पे अनुभवताना मी या नोकरीशी इतका एकरूप झालो की कधीतरी मी रिटायर होणार आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यात कधीतरी येणार आहे, याचा विचार देखील कधी केला नव्हता. हो, स्वप्नात सुद्धा नाही. याचं कारण माहितीये का? सवय. रोज सकाळी उठून इथे आपल्या कंपनीत कामावर यायची सवय. पण आज जेव्हा मी घरून निघालो इथे यायला, तेव्हा स्कूटरवरून येताना सारखा एकच विचार मनात येत होता, ही नक्की माझी सवय होती की माझी जिद्द? माणूस जसा आपल्याला बाहेरून दिसतो ना, फक्त तेवढाच दिसतो. माणूस खूप वेगळा असतो. येणाऱ्या परिस्थितीशी, आलेल्या संकटांशी तो जुळवून घेतो, त्यांचा सामना करतो आपसुकच. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की जेव्हा मला कळलं की आता माझी नोकरी राहणार नाही, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती. खूप निराश झालो होतो. तेव्हा असं वाटलं की सगळं संपलं, हातचं गेलं सगळं. म्हणजे आता पैसे कमवायची संधीही गेली आणि स्वतःला सिद्ध करण्याची वेळ सुद्धा. या सगळ्या विचारांचं काहूर डोक्यात थैमान घालत होतं, अगदी आजपर्यंत, आज सकाळपर्यंत. पण आज काय झालं माहित नाही. मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा स्कूटरवरून येत होतो ना इथे यायला, तेव्हा मनात विचार आला, ही नोकरी राहिली नाही म्हणजे मला दुसरं कुठलं काम मिळणारच नाही, कमवण्याची संधी मिळणारच नाही, असं थोडंच आहे. माझा आधार सुटलाय, पण जिद्द नाही. आज माझं मलाच जाणवलं की मला जिद्द सोडून चालणारच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.